कमीत कमी पसारा होईल अशी झटपट पावभाजी आज आपण बनवूया अगदी 20 मिनिटांमध्ये। बनवायला अगदी सोपी आहे। पद्धत मी कोणती वापरणार आहे पावभाजी बनवण्यासाठी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, त्यामुळे रेसिपी व्हिडिओ अगदी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते तुमचं प्रियंका किचन मराठी या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती। चला मग आता आपल्या रेसिपीला बनवायला सुरुवात करूया। आजची पावभाजी 20 मिनिटांमध्ये बनणारी आहे। तर साहित्य सांगते, गाजर, बीट, शिमला मिर्च, फ्लावर, लसूण अद्रकची पेस्ट, नंतर वाटाणा, अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो, बारीक चिरलेले 2 मीडियम आकाराचे कांदे, 2 मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। बटाटे काळे पडू नये म्हणून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत। आणि काही घरचे मसाले आहेत, हळद, मीठ, गरम मसाला आणि पावभाजी मसाला। एवढं काही मी पावभाजी बनवण्यासाठी साहित्य घेतलेले आहेत। चला आता झटपट पावभाजी बनवायला घेऊया। त्यासाठी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बीट घालून घ्यायचं आणि टोमॅटो घालून घ्यायचे। आता बीट आणि टोमॅटोची चांगली मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक अशी पेस्ट काढून घ्यायची आहे। हॉटेलला सुद्धा लाजवेल एवढी लाजवाब पावभाजी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। कधीच पाहिली नसेल अशी झटपट रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते। अगदी कमीत कमी पसारा होईल अशी पावभाजी आहे। तर आता बीट टोमॅटो मिक्सरला छान बारीक फिरवून घेतलं। त्यासाठी काय करायचं, गॅस चालू करून घ्यायचा आणि गॅस चालू करून आता गॅसवरती कुकर ठेवायचंय। बघा अगदी कमी भांडे भरतील मी सांगितलंय ना, त्यामुळे अगदी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर आता कुकरमध्ये काय करायचंय, तुम्हाला 2 ते 3 पळी तेल टाकायचं आहे। आता थोडं पावभाजी म्हटल्यानंतर थोडंसं तेलाचं प्रमाण जास्तच असतं, तर तरी पण तुम्हाला हवं तर तुम्ही तेलाचं इथे प्रमाण कमी करू शकता। आता तेल 2-3 पळी टाकून घेतल्यानंतर तेल चांगलं असं गरम थोडंसं होऊ द्यायचं आणि थोडं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बटर टाकून घ्यायचं। तुम्ही जर नुसतं बटर वापरून जर पावभाजी बनवली तर बटर खाली जळू शकतं, म्हणून बटरला तेलाचा वापर केलेला आहे। तेल आणि बटर छान वितळू द्यायचं। आता बटर मस्त तेलामध्ये वितळून घेते, तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझं एक निवेदन आहे। तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे मला नक्की सांगा, म्हणजे मला सुद्धा समजेल की माझे हे छान छान रेसिपीचे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात। सोबत जर अजून तुम्ही आपलं प्रियंका किचन मराठी हे चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे पुढची येणारी जी छान रेसिपी आहे त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। सोबत जर बाजूचं बेल आयकॉन प्रेस केलं तर पुढची जी येणारी रेसिपी त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचली जातील। तर बटर वितळून घेतलं, त्यामध्ये जिरे टाकून घेतले। जिरे टाकल्यानंतर बारीक मीडियम आकाराचे 2 कांदे कापून घेतले होते ते सुद्धा टाकून घेतले। त्या कांद्यांना छान आता कलर बदलेपर्यंत परतवून घ्यायचंय। तर बघू शकता कांदा चांगला कलर बदलेपर्यंत परतवून घेतला आहे। त्यामध्ये आता लसूण अद्रकची पेस्ट घालून घेतली, त्याला पण कांद्यामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे। आता लसूण अद्रकची पेस्ट घालून छान परतवून घेतलं। आता जी बीट आणि टोमॅटोची आपण जी पेस्ट काढून घेतली होती मिक्सरच्या भांड्यातून ती यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि याला छान आता साधारण 5 ते 6 मिनिटे तरी तुम्हाला परतवून घ्यायचं आहे। बघा सलग 5 ते 6 मिनिटे याला छान असं परतवून घेतलं। आता परतून घेतल्यानंतर आपण जे मसाले मी तुम्हाला सांगितले होते तेच मसाले आपण यामध्ये घालून घेणार आहोत। तर मसाल्यांमध्ये परत सांगते, हळद, धना पावडर, चवीपुरतं मीठ, काळं तिखट, लाल तिखट, गरम मसाला आणि पावभाजी मसाला, एवढं काही मी मसाल्यांमध्ये वापरलेलं आहे। छान मसाले टाकून घेतले। परत आता एक मसाले टाकून 2 मिनिटे परतवून घ्यायचं आहे।
तर बघू शकताय सर्व मसाले घालून 2 मिनिटे परतून घेतलं. आता यामध्ये आपण भाज्या घालून घेऊया पावभाजीसाठी. तुम्हाला पावभाजीसाठी जेवढ्या भाज्या वापरायच्या तेवढ्या तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता. इथे मी फ्लावर वापरली, शिमला मिर्च, गाजरसुद्धा टाकून घेतलं आहे. त्याचबरोबर वाटाणा आणि 2 मीडियम आकाराचे बटाटेसुद्धा मी कापून घातलेले आहेत. तर एवढं काही मी पावभाजीसाठी वापरलेलं आहे. बीट आणि टोमॅटो तर अगोदरच प्युरी करून त्यामध्ये टाकलेली आहे. तर पहा, आता सर्व भाज्या घालून या भाज्या या मसाल्यांमध्ये छान अशा एकजीव करून घ्यायच्या आहेत. आता बघू शकताय चांगल्या पद्धतीने या भाज्या सर्व मी एकजीव करून घेतलेल्या आहेत मसाल्यांमध्ये. आता भाज्या मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घालून थोडंसं हलवून घ्यायचं आहे. आता मी इथे पाणी थोडंसं कमीच वापरलेलं आहे, कारण मला पावभाजी सरभरीत हवी आहे. तुम्हाला घट्ट सरभरीत ज्या पद्धतीने पावभाजी बनवायची आहे त्यानुसारच तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता. आता पाणी टाकून हलवून घेतलं आहे. आता झाकण लावायचं आणि साधारण कुकरच्या 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तर बघू शकताय साधारण कुकरच्या 4 शिट्ट्या घेतल्यानंतर आता कुकरची वाफ जाते का एकदा चेक करायची, वाफ काढून घ्यायची आणि वाफ गेल्यानंतर कुकरचं झाकण काढून बघायचं. आतमधल्या भाज्या एकदम परफेक्ट अशा शिजलेल्या असतात. शिजल्यानंतर भाज्या छान त्याला हलवून घ्यायचं. परत हलवून घेतल्यानंतर आता कुकर ना थोडंसं खाली उतरवून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते मॅश करून घ्यायच्या आहेत भाज्या. आता माझ्याकडे काही मॅशर नाही आहे हो, त्यामुळे मी विस्करनेच मॅश करणार आहे. जर तुमच्याकडे मॅशर अवेलेबल असेल तर मॅशरने सुद्धा या भाज्या तुम्ही मॅश करू शकताय. तर छान आता विस्करनेच या भाज्या मी मॅश करून घेते. तर बघू शकता मॅशरची सुद्धा मला गरज पडली नाही. मी विस्करनेच किती छान अशा पद्धतीने भाज्या मॅश करून घेतलेल्या आहेत. तर बघू शकताय भाज्या आता मी चांगल्या मॅश करून घेतलेल्या आहेत. भाज्या मॅश झाल्यानंतर भाजीमध्ये थोडंसं बटर टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. आता बटर टाकून भाजी छान मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आता भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. बघा इथे भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकून घेतलेली आहे. तर बघा आपली ही झटपट कमीत कमी भांडे भरतील अशी पावभाजी बनवून तयार झालेली आहे. आपले भांडेच किती भरलेत मला सांगा, फक्त कुकर आणि आता फक्त आपला तवा भरणार आहे, कारण तव्यावरती आपल्याला जो पाव असतो ना पावभाजीचा तो मसाला पाव तयार करायचा आहे. तर कमीत कमी भांड्यामध्येच मी तुम्हाला झटपट पावभाजी बनवून दाखवली आहे. तर पावभाजी तर झाली आहे. आता पावभाजी बरोबर खाण्यासाठी आपण मस्त असा मसाला पाव तयार करूया. तर मसाला पाव तयार करण्यासाठी 2 लाद्या बाहेरून विकत आणलेल्या आहेत. या लाद्या मला 30 रुपयाला पडल्या. 15 रुपयाला मला एक लादी दिलेली आहे त्यांनी. तर तुम्हाला जर लादी परवडत नसेल बाहेरून आणायला तर तुम्ही पाव घरीसुद्धा बनवू शकताय. घरीसुद्धा पाव बनवता येतात बरं का, पण बाहेरच्यासारखे पाव घरी बनत नाहीत, त्यामुळे बाहेरूनच विकत आणा. तर काय पैसे पण एवढे जात नाहीत, त्यामुळे बाहेरूनच विकत पाव आणूनच मसाला पाव तयार करा. तर बघा आता इथे मी पावाला मधोमध 2 भागामध्ये चाकूने कट मारून घेतलाय. तर पाव पण कट करून झालेला आहे. इकडे गॅसवरती मी साईडला तवासुद्धा गरम करून घेतलेला आहे. तवा गरम झाल्यानंतर तव्यावरती बटर टाकून घ्यायचं आणि बटर टाकून घेतल्यानंतर आपण जी तयार केलेली पावभाजी आहे ना त्याचीच भाजी थोडीशी या बटरवरती टाकून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायचं बटरमध्ये या भाजीला. आणि आपण जो पाव आता कट केलेला आहे ना तो या भाजीवरती टाकायचा आणि पाव छान भाजीवर पसरून घ्यायचा. पाव भाजीवर छान पसरून झाल्यानंतर तो पाव परत पलटी करायचा आणि ज्या साईडकून आपण पावाला भाजी लागलेली आहे ना आणि ज्या साईडकून पावाला भाजी नाही लागली तो साईड भाजीवर पलटी करायचा पाव आणि छान असा मस्त आलटी पलटी करून घ्यायचा. एकदा दोनदा हा पाव छान पलटी करून घेतल्यानंतर मसाला पण पावाला छान असा लागला जातो आतमधला भाजीचा. तर एक मसाला पावाला जरा जास्त भाजी लागली होती माझ्याकडून, म्हणून मी भाजीसोबत तो मसाला पावच खाल्ला नाही. भाजीच त्या पावाला एवढी लागली होती की तो पाव असाच मला खायला चांगला लागला.
इथे थोडंसं मला व्हिडिओसाठी डेकोर करायचं होतं म्हणून मी असे मसाला पाव तयार केले आणि बाकीचे जे राहिलेले पाव होते ना ते आम्ही असेच पावभाजीसोबत खाऊन घेतले. खूप छान लागत होती पावभाजी. हॉटेलपेक्षा भारी घरगुती पद्धतीने कमी पसारा न करता पावभाजी झटपट कुकरमधली बनवून दाखवली आहे. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि तुम्ही सुद्धा एक वेळेस अशी झटपट कुकरमधली हॉटेलला सुद्धा लाजवेल अशी पावभाजी नक्की करून पहा. माझी रेसिपी जरी आवडली असेल तर आपल्या रेसिपीसाठी एक लाईक नक्कीच करून घ्या आणि पुढच्या येणाऱ्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढची जी नवीन येणारी रेसिपी आहे त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचली जातील. मग चला भेटते अशा चमचमीत आणि छान छान रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा. धन्यवाद.